नमस्कार, मी रजनी एकल माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मी आजपर्यंत कुठल्याही मोठ्या ट्रिपला वगैरे कधी बाहेर गेलेले नव्हते, पण योगायोगाने माझ्यासाठी एक संधी आली आणि मी 5-6 दिवसाच्या ट्रिपसाठी जायला माझं बुकिंग वगैरे झालं. म्हणजे त्याचं झालं असं की माझ्या मुलगीच्या सासूबाईंनी ट्रिप त्यांच्या मैत्रिणी किंवा त्यांचा एक मोठा ग्रुप आहे गडिंग्लजमध्ये, त्यांनी ते ट्रिपचं नियोजन केलं होतं आणि मे महिन्यामध्येच त्याचं बुकिंग झालं होतं. माझ्याकडे आई असल्यामुळं मी आईमुळे जाऊ शकत नाही कुठल्या ट्रिपला वगैरे, त्यामुळं त्यांना वाटलं ह्या काय येणार नाही, त्यामुळे माझं काही बुकिंग केलं नव्हतं. पण आई आता सध्या मुंबईला असल्यामुळं मी रिकामी आहे असं त्यांच्या लक्षात आल्यावर 2-4 जण त्याच्यातले कॅन्सल झाले. त्यामुळं त्यांनी मला येतं का म्हणून विचारलं. त्यामुळं म्हटलं आता चान्स आलाय तर जाऊया आणि बघूया ट्रिपला जाऊन. पुन्हा घडेल नाही घडेल, पुन्हा आई येणार इथं, त्यामुळं जाऊ शकणार नाही. मग म्हटलं जाऊया. पण आतापर्यंत मी कधीच इतक्या दिवसाच्या सहलीसाठी गेले नव्हते. एखाद दुसरा दिवस शाळेतून वगैरे गेलेले, पण आणि आता परवा शिरोडा बीचला वगैरे 1 दिवस गेलेले. तर त्याच्यासाठी आता खूपच तयारी करावी लागणार. तर ती तयारी जाण्यापूर्वीची तयारीपासून ते ट्रिपहून येण्यापर्यंत सगळी जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची किंवा शेअर करण्यासाठी मी हा व्लॉग बनवत आहे. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तर बघूया आपण काय काय तयारी केली आहे ती. सगळ्यात प्रथम आम्ही ट्रॅव्हलिंग बॅगा मागवल्या, कारण इथं दुकानात वगैरे बघितलं तर काय एवढ्या व्यवस्थित मिळाल्या नाहीत. मुलग्यानं जाऊन बघितलं तर महाग पण होत्या आणि एवढ्या व्यवस्थित पण नव्हत्या, त्यामुळं ऑनलाईनच बॅगा मागवल्या. तर त्या सहलीला जाण्याच्या आधी 1-2 दिवस आल्या. चांगलं सिस्टीम तरी नाही. होय, कसं आहे त्याला हे करू घ्या. तिकडनं चेन काढता. बॅगा उघडून बघितल्या, चेन वगैरे खोलून, तर एकात एक 3 बॅगा होत्या त्या आणि फ्लेक्झिबल अशा छानच बॅगा आहेत त्या. तर ट्रॅव्हलिंगसाठी योग्यच आहेत आणि आत भरपूर साहित्य पण बसतं त्याच्या. त्यामुळं ही खरेदी व्यवस्थित चांगलीच झाली सुरुवातीची. सगळं चेक वगैरे करून बघितलं कसं आहे काय आहे, आणि एकात एक 3 बॅगा होत्या. एक छोटी, एक मधली आणि एक मोठी एक होती. मग माझ्यासाठी एक मधलीच बॅग ठीक होती, कारण मला एक 4-5 दिवसाचं साहित्य वगैरे न्यायचं होतं. हे ट्रॅव्हलिंग बॅगा अशा बाहेर न्यायला वगैरे चांगल्या आहेत. म्हणजे कुठं पण तुम्ही प्रवासाला व्यवस्थित घेऊन जाऊ शकता. तर ते खरेदी झाली. त्याच्यानंतर आता वाटेनं खायला काहीतरी पाहिजे म्हणून मग, आणि शिवाय बेंदर वगैरे पण पुढं आलेला, त्यामुळे करंज्या केल्या, थोड्या चकल्या पण करून घेतल्या आणि सुनबाईने थोडा भडंग पण केला. तर दोघींनी मिळून आम्ही हे सर्व करून घेतले. वाटेनं कुठं काय खायला कमी जास्त पडायला नको म्हणून थोडंसं हे पण करून घेतलं खाण्याचे पदार्थ. आणि असे मुलग्यांना बॅग वगैरे सगळी भरून दिली. थोडंसं अंथरूण लागलं तर आवश्यक असलं तर तिथं, आणि साड्या वगैरे कपडे 4 दिवसाचे वगैरे भरून घेतले. आणि पुन्हा मग गाडीतून दोघांनी मिळून मला ह्याच्यावर सोडवलं, पोचवलं रेल्वे स्टेशनवर, आपल्या कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर. आणि तिथं मग सर्वजण आधीच आलेले होते तिकडून गडिंग्लजवरून, आणि मी इकडून जाणार होते पेठवडगाववरून. तर सुनबाईने आम्ही त्यांनी गेलो रेल्वे स्टेशनवर आणि साहित्य वगैरे 1-2-3 बॅगा होत्या त्या घेऊन मग दोघांनी मला रेल्वेमध्ये बसवलं जाऊन. आणि पहिल्यांदाच माझा हा रेल्वेचा प्रवास होता. तर माझ्याबरोबर सगळ्या माझ्या विहीनबाई, माझ्या मुलगी सासूबाई, त्यांच्या मैत्रिणी, सगळा ग्रुप होता आणि सर्वजण असे छानपैकी व्यवस्थित ट्रेनमधनं आम्ही गेलो. तर रात्रीचं ते ट्रेनमध्ये मी पहिल्यांदाच हे बघत होते, झोपायला वगैरे पण सीट वगैरे व्यवस्थित असतात तिथे, आणि काही इथं गैरसोय वगैरे होत नाही, व्यवस्थित झोपायला वगैरे असतं. हा शेगावचा मठ असा, म्हणजे बाहेर विश्रांतीगृह आहे भक्तांच्यासाठी, भक्तनिवास वगैरे, आणि खाण्यासाठीचं पण हे सगळं इथं आहे. आम्ही जाऊन तिथं थोडा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर मग सगळे पास वगैरे घ्यावे लागतात आत जायसाठी, खायला वगैरे किंवा फ्रेश व्हायला अजून रूम वगैरे मिळायच्या होत्या.
तर पहिल्यांदा मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला, कारण आम्ही आदल्या दिवशी 3:30ला निघालेलो, दुसऱ्या दिवशी 10 वाजता वगैरे पोहोचलो तिथं. त्यामुळे आधी खाऊन वगैरे घेतलं, नाश्ता वगैरे केला आणि मग अजून पुन्हा खोल्यांच्या चाव्या मिळेपर्यंत सगळं बुकिंग होईपर्यंत बाहेरच थांबावं लागलं. मग किल्ल्या वगैरे घेऊन आम्ही वर जाऊन फ्रेश वगैरे झालो. तर तिथून हा नजारा अतिशय सुंदरच दिसत होता. सगळी व्यवस्थित अशी छान सोय आणि शिवाय चकचकीत परिसर, एकही कुठेही घाण तिथं दिसणार नाही अशी व्यवस्थित तिथं सर्व काही होतं. तर आम्ही दिवसभराची जेवण खाण वगैरे केलं, मठात दर्शन वगैरे घेतलं आणि संध्याकाळचं उज्जैनला जायचं ह्या दृष्टीनं आम्ही थोडा वेळ तिथं बसलो आणि नंतर 10 वाजता उज्जैनला जायसाठी ट्रॅव्हल येणार होत्या. त्यातून मग आम्ही उज्जैनसाठी निघालो. म्हणजे तिथून आम्ही ह्याच्यावर ओंकारेश्वरवर जाणार होतो पहिल्यांदा आणि मग पुन्हा तिथून पुढचा उज्जैनवर. तर सकाळी आम्ही रात्री 10 वाजता निघलो आणि सकाळी 4-4:30ला तरी आम्ही नर्मदा नदीवर पोहोचलो. तिथं सगळं स्नान वगैरे करून दिवे वगैरे सोडले, छान नर्मदेचं पूजन केलं आणि व्यवस्थित तिथलं पण छान हे झालं आमचं, दिवा वगैरे सोडण्याचं वगैरे आणि छानच आंघोळ वगैरे स्नान करून ते झालं. हा नदीघाट एकदमच असा माणसाने भरलेला होता. भरपूरच लोक तिथं येतात आणि स्नान वगैरे करून तिथं पवित्र झाल्यासारखं होतं असं, त्यामुळे तिथं लोक येतातच. आणि तिथून लगेच हा पलीकडेच ओंकारेश्वराचं मंदिर आहे. त्यामुळे तिथून आम्ही ओंकारेश्वर मंदिरात जाण्यासाठी बोटीनंच बाहेर पडलो, नदीतून पलीकडे जाण्यासाठी. कारण वरून एक झुलता पूल आहे, पण त्याच्यावरून जायला खूपच वेळ लागतो. त्यामुळे बोटीनं गेलं तर लगेच 5 मिनिटात आपण तिथं पोहोचतो आणि वेळेवर सगळ्या गोष्टी घडायच्या असतील तर थोडक्यातच हे केलेलं बरं पडतंय. त्यामुळे मग आम्ही तसं ओंकारेश्वर मंदिरात पोहोचलो. ओंकारेश्वर मंदिराच्या वरून खालूनच वरपर्यंत जायला लागतं, पायऱ्या चढून भरपूर लाईन असते आणि त्या ह्यानंच जायला लागतं, व्यवस्थित राऊंडच जायला लागते. वरून खालचा नजारा असा खूपच सुंदर दिसतो. तिथून बोटिंग वगैरे भरपूरच चाललेलं असतं, लोकांची गर्दी भरपूर असते त्या नदीवर आणि ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी सुद्धा लाईन भरपूर लागलेली असते. तर अशा पद्धतीनं आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं. आतले काही फोटो वगैरे काढता येत नाहीत, काय नाहीत, त्यामुळं आम्ही आत काही कॅमेरा चालतच नव्हता मोबाईल, त्यामुळे आम्ही पुन्हा आणि मग तसंच बोटिंगमधून परत नर्मदा नदीच्या अलीकडच्या तीरावर आलो आणि ते बोटिंगचा प्रवास पण अत्यंत समाधानकारक आणि छानच होता. पाणी पण भरपूर नदीला होतं, त्यामुळं तिथून छान वाटलं एकदम असं नदीतून बोटिंग करायला. भरपूरच लोक होती त्यावेळेला इकडे तिकडे आजूबाजूला. आणि तो प्रवास झाल्यानंतर आम्ही मग तिथून बाहेर पडलो, उज्जैनला जाण्यासाठी बाहेर पडलो. पण वाटेवरच अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा होता, तो दाखवणार होते, त्यामुळे तिथं आम्ही पोहोचलो. तिथलं अहिल्याबाई होळकरांचं सगळं हे मूर्ती आणि मोठा पुतळाच आहे तिथं आणि आजूबाजूचं सौंदर्य आणि शिवाय त्यांचं राजवाड्यातलं राहणीमान हे ते सर्व बघितल्याशिवाय एका गाईडने पण आम्हाला सगळी माहिती दिली आणि तिथलं म्युझियम पण आम्ही बघितलं. तर ते सगळ्या जुन्या काळातल्या ऐतिहासिक वस्तू तिथं अजूनही जपून ठेवलेल्या आहेत अहिल्याबाईंच्या, त्या सगळ्या बघायला मिळाल्या आम्हाला. पुन्हा नर्मदा नदीत काठावरच त्यांचा राजवाडा आहे आणि तिथली शिल्पकला वगैरे वास्तू खूपच छान आहेत, त्या सगळं आम्हाला बघायला मिळालं. आणि नदीकाठचा हा सुंदर परिसर बघायला मिळाला, त्यांची देवळं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं जपून ठेवलेल्या आहेत. आणि छानच महेश्वर ही नगरी आहे तिथं जिथं आम्ही गेलो होतो, तो राजवाडा. तर हा नर्मदा नदीच्या तीरावरच आहे, ते सगळं बघायला मिळालं. आणि तिथून मग आम्ही उज्जैनला जाण्यासाठी बाहेर पडलो. पण दुपार झाली होती आणि भूक पण खूप लागली होती, त्यामुळे आता कुठेतरी जेवायला थांबायचं असं सगळ्यांचं हे चाललेलं. मग इथल्या आम्ही शिल्पकला वगैरे सगळ्या बघितल्या आणि मग ह्याच्या हॉटेल कुठं मिळते काय किंवा धाबा वगैरे मिळतो काय ह्या दृष्टीनंच आम्ही तिथून सगळं काही बघून बाहेर पडलो. आणि पुढे मग अर्ध्या वाटेत आल्यानंतर आम्हाला मग एका दुसरा धाबा लागल्यानंतर आम्ही तिथे मग जरा थोडा वेळ थांबलो आणि हॉटेलात थांबून मग जेवायला सगळ्यांना ऑर्डर देऊन ते मिळेपर्यंत जरासा उशीरच झाला तिथं, कारण 2-3 ट्रॅव्हल असल्यामुळं सगळ्यांना जेवण मिळेपर्यंत उशीर झाला. ते जेवण वगैरे केलं आणि पुन्हा आम्ही मग पुन्हा उज्जैनसाठी तिथून बाहेर पडलो. तर त्यात दुपार झाली होती आणि तिथून मग उज्जैन बरंच लांब होतं, एक 3-4-5 तास तरी लागणार होते. तर तिथून आम्ही उज्जैनसाठी बाहेर पडलो आणि मग उज्जैन शहरात येऊन पोहोचलो संध्याकाळी जवळजवळ 5-5:30 किंवा 6-6:30 वाजले होते, त्यामुळे जरा वेळच झालेला. तर तिथं आल्यावर आम्ही सगळं आत काय मोबाईल वगैरे न्यायचे नव्हतेच, तरी पण आम्ही बाहेरचं कॉरिडॉर बघत
महाकालचं दर्शन घेतलं. ते पण महाकालचं काही आत जाऊ देत नाहीत जास्त असं. त्याला तिकीट काढूनच आत जावं लागते. 250 वगैरे रुपये वगैरे तिकीट आहे. तर बाहेरूनच आम्ही लांबूनच दर्शन मिळालं आम्हाला. तर कॉरिडॉर वगैरे तिथलं छान आहेत, बघण्यासारखं आहे. ते बघत बघत आम्ही महाकालचं दर्शन घेतलं. आणि तिथं पण संध्याकाळ झाली तोपर्यंत 9-9:30 वाजले. त्यामुळं हे बघत बघत आम्हाला काळभैरवचं काही दर्शन घेता आलं नाही. कारण काळभैरव तिथून एक 5-6 किलोमीटर होतं आणि 9 वाजता तरी देऊळ बंद होतं. त्यामुळं आम्हाला पुढे जाता आलं नाही. तिथून मग आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. सगळं बघून झाल्यावर बाहेर पडलो आणि रात्रभर प्रवास करून सकाळी आणि पुन्हा शेगावमध्ये आलो. तर त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्यामुळं गुरुपौर्णिमेचं महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं, पुस्तक वाचन केलं, महाप्रसाद घेतला. आणि मग जे महाराजांची 5 पवित्र ठिकाणं आहेत तिथं, ती बघण्यासारखी आहेत. तिकडे एक रिक्षावाला केला आणि सर्वजण आम्ही तिथे फिरून आलो. तर सगळ्या ह्या वास्तू त्यांच्या सगळ्या बघायला मिळाल्या. जिथं जिथं त्यांचं व्यवस्थित सगळं बालपण वगैरे किंवा जिथं ते सापडले होते उष्टी खात्याला वगैरे, पत्रावळीतलं शिते वगैरे विचून खात्याला, ह्या सर्व गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. तर ते सर्व आम्ही बघून फिरून आलो. बघून झाल्यावर आम्ही रूमवर परत आलो. त्या दिवशीची रात्र तिथं शेगावमध्ये घालवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं महाप्रसाद घेऊन आणि पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघायचं म्हटल्यावर 1 वाजताच रूम खाली करून द्यायच्या होत्या. कारण दुसरे प्रवासी येऊन थांबणार होते तिथं, भक्तजण येऊन थांबणार होते. मग आम्ही बाहेर येऊन थांबलो. तर पावसाचं खूपच वातावरण झालं होतं, पाऊस पडत होता. 4 दिवस काय पाऊस पडला नव्हता, पण त्या दिवशी भरपूरच पाऊस पडला. त्याच्यानंतर आम्ही 2 वाजता तिथून निघालो रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे स्टेशनमधून 4 वाजताच्या ट्रेननं पुन्हा कोल्हापूरला आलो आणि व्यवस्थित आम्ही मग इथं येऊन पोहोचलो. तर अशा पद्धतीने आमची ट्रिप व्यवस्थित पार पडली. म्हणजे इथून कोल्हापूरमधून शेगावला जाऊन पुन्हा शेगावहून कोल्हापूरला येईपर्यंत किंवा उज्जैनला जाऊन येईपर्यंत सर्व काही व्यवस्थितच झालं. कारण ज्या 2 शिक्षकांनी ह्याचं नेतृत्व केलं होतं, म्हणजे नियोजन केलं होतं ट्रिपचं, त्यांनी व्यवस्थितच सगळं नियोजनबद्ध सगळ्या गोष्टी पार पाडल्या आणि जिथे जिथे सूचना देऊन व्यवस्थित सगळीकडे आम्हाला फिरून आणलं. आणि शिवाय सगळी सोय व्यवस्थित होतीच तिथं. शेगाववर पण राहण्याची व्यवस्था, रूम वगैरे होत्या भाड्यानं आणि खायला जेवणाचं वगैरे व्यवस्थित तिथं व्यवस्था होतीच. म्हणजे पैसे देऊन होतं 70 रुपयाला ताट वगैरे संध्याकाळचं. सकाळचा महाप्रसाद होता, नाश्ता होता, चहा वगैरे सगळं असल्यामुळे कशाचीच गैरसोय झाली नाही आणि एकदम छान असा प्रवास झाला. शिवाय शेगाववर गेल्यावर असं मन शांत प्रसन्न झालं. कारण तिथलं वातावरण इतकं सुंदर आणि पवित्र स्थळ असल्यामुळं छानच वाटलं तिथं. शिवाय उज्जैनला वगैरे इकडे तिकडे जाऊन आल्यामुळं खूपच सगळ्या आनंदाचे क्षण गेले त्यावेळेस सहलीमध्ये.
तर ग्रुपमधून गेल्यामुळं अजून सगळ्या गोष्टी व्यवस्थितच घडतात. तर तुम्हाला पण कधी जायचं असेल तर ग्रुपमधूनच जावा. एकटं वगैरे असं जाऊन सगळ्या गोष्टी घडत नाहीत व्यवस्थित. तर ग्रुपमधून गेलं की आपण पैसे भरले की झालं, त्यांचं त्यांनी व्यवस्थित सगळीकडे नेऊन आणतात आणि सगळं व्यवस्थित दर्शन वगैरे सगळंच घडतंय, कारण त्यांना तिथल्या गोष्टी सगळ्या माहिती असतात. तर अशा पद्धतीने आम्ही तिथून इथपर्यंत व्यवस्थित आलो. पण येता येता एक अशी त्रासदायक गोष्ट घडली. त्यातून पण आम्ही व्यवस्थित सावरलो आणि व्यवस्थित सुखरूपपणे बाहेर पडलो. खूपच भयानक गोष्ट होती ती आणि इथपर्यंत आम्ही व्यवस्थित आलो. ती गोष्ट कुठली ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन, सांगेन. त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ काढणार आहे. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा, कारण आत्ता मी ती गोष्ट इथं सांगत बसलो तर जास्तच व्हिडिओ मोठा होणार आहे. आधीच व्हिडिओ मोठा झालाय, कारण सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या. तर पुढच्या व्हिडिओत ह्या गोष्टी बघा आणि माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्या ह्याच्यावर येतील आणि तुम्हाला दिसतील माझे व्हिडिओ. तर पाहत राहा माझ्या चॅनेलला आणि पुढच्या व्हिडिओसह मी पुन्हा भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.